फक्त हे हाय असं केलं. ठीक आहे. आता ह्याला लावायचं मला, इथे एक हुक असतं, ते हुक मागं ढकलायचं, लावायचं आणि ह्याला फिरवायचं, लागला. एवढंच आहे हे. ठीक आहे. ही झाली, माग सरकू जरा. ठीक आहे. ही झाली एक लाईट. ठीक आहे. ह्याला सॉफ्ट बॉक्स आता हा वेगळा परचेस करावा लागतो, हा वेगळा परचेस करावा लागतो. ठीक आहे. आता मला ह्याला लावायचं नाही सगळ्यांना, तर ठीक आहे मी सेटअप करतो, चालू मध्ये सेटअप करून ठेवतो. मी ही लाईट आहे ना इथे ठेवतो, जेणेकरून मला सॉफ्ट लाईट इथनं भेटेल. खूप चेअर्स देतो, खूप चेअर्स. ठीक आहे. सर पण बघते आमच्या कॅमेरामध्ये, तर म्हणते राहुल काय करायला लागलाय. राहुल काय करतो म्हणजे राहुल शूट करतोय, राहुलकडे इक्विपमेंट आहेत, राहुल वापरत नाही, तुम्ही पण वापरून करून घेत नाही, तर राहुलच स्वतःच करतो. ठीक आहे. मला वाटलं होतं की आधी फोटोग्राफर बनायच्या आधी की फक्त विचार कर. मी अजून एक सांगतो कुणाला, जर कोण माझा हा व्हिडिओ बघताय ध्यान देऊन, जे की मी अपलोड करणार आहे, की ऑनलाईन जे तुम्ही व्हिडिओ बघता, किंवा जर तुम्ही असं कधी ऐकलं असेल की तुम्ही फक्त आवडलं पाहिजे गोष्टी, तिकडेच गेलं पाहिजे, किंवा असंच बरं काय. मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला जर गाडी चालवायची, तुम्हाला जर पायलट बनायचं आहे, काही पण गोष्टी, तुम्ही त्यातनं त्याच्या गोष्टीबद्दल आधी विचार करायला स्टार्ट करा, कसं करता स्टार्ट करा, नॉलेज घ्या आणि सगळं सोडून द्या. ठीक आहे. सगळं सोडून द्या म्हणजे विचार करणं सगळं सोडून द्या, त्या गोष्टीबद्दल विचार करा. मी तुम्हाला सांगून की लाईफ तुम्हाला त्या गोष्टीकडे घेऊन जाईल ऑटोमॅटिकली, तुम्हाला काहीच करायची गरज नाही पडणार. असं माझ्या बाबतीत झाले. मी फक्त विचार करतो की मला फोटोग्राफर बनायचे, व्हिडिओ काढायचे, त्याच्यासाठी काही केलं का नाही, कोणता कोर्स जॉईन केला का नाही, मी पहिला कॅमेरा घेतला का नाही, मी फक्त विचार कॅमेरा 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 फोटोग्राफर मी इथे मी आज व्हिडिओ काढतोय, शूट करतोय. आणि अचानक रॅन्डमली म्हणून असं की तुम्ही विचार करा स्टार्ट करा आणि पूर्णपणे बाकी सगळं साईडला करून द्या आणि फक्त त्याच्याच गोष्टीबद्दल विचार करा, ऑटोमॅटिकली तुमचे त्यातनं तो रस्ता निघत जाईल. हे माझ्यासोबत झालं. ठीक आहे. ती लाईट लावायचे, याचा रिमोट मला परचेस करावा लागणार आहे. का माहिती का, कारण की नाही का हे ऑटोमॅटिकली त्या मोडला जातं. आता हे त्याचा प्रॉब्लेम आहे का, हे त्याचं सोल्युशन आहे, हे मला अजूनपर्यंत नाही कळलं. दिसतंय इफेक्ट, दिसतोय पांढरी लाईट पडली दिसतंय, पण हे मला लईच थोडस जास्त वाईट वाटतंय ना, थोडस. पण ठीक आहे. ठीक आहे. मी ह्याला काय करतो, टाईटच करायचंय का, लूज करतो थोडस, असं खाली करतो. ठीक आहे. आणि मी ह्याला वर करतो, अजून थोडस वर करतो. ठीक आहे. ठीक आहे. मी आता ह्याला पूर्ण 90 डिग्रीच्या अँगलला ठेवली माझ्या. ह्याच्याने ना माझा चेहरा खूप असा हार्ड येईल, हार्ड सेन्स म्हणजे की चेहरा खूप असा रफ दिसेल, रफ. म्हणून मला थोडस याला लांबच ठेवावं लागेल, जेणेकरून माझा चेहरा एवढा पण रफ नाही पाहिजे. मला त्याच्यावर ग्रिल्स लावायला लागणार आहेत, पण मी ते लगेच नाही परचेस करणार आहे, माझ्याकडे आता एवढं बजेट पण नाहीये. पण ओके, सेकंड लाईट, सेकंड लाईट ही याच्यामध्ये पॅनल आहे लाईटचा. ठीक आहे. माझ्यासोबत असं झालंय बाबतीमध्ये की माझ्याकडे जेवढे केवढे इक्विपमेंट्स आहेत, जितकेही इक्विपमेंट्स आहे, ही छोटीशी लाईट आहे, ही लाईट आहे, इथे दिसतंय का, डिजिटेक. माझ्याकडे कॅमेरा रिलेटेड जेवढे पण इक्विपमेंट्स आहेत, जेवढे पण इक्विपमेंट्स आहेत, जेवढे पण डिजिटेकचे जेवढे पण. ठीक आहे. का माहिती का डिजिटेकचे आहेत. ठीक आहे. माईक आहे, दाखवतो. हा माईक डिजिटेक. का माहिती का, आणि वेगळ्या कोणत्याच कंपनीचं काय नाही, माझ्याकडे सगळं डिजिटेक्स आहे. याचं रिझन मला असं पण कळलं नाही. डिजिटेक एवढी चांगली कंपनी काय माहिती, किंवा डिजिटेककडे सगळीच असतील. आधी मला वाटतं चायना कंपनी आहे, पण आता मला कळतंय की डिजिटेककडे सगळे. हे लाईट आहे, नवीन लाईट आहे माझ्याकडे. लोक ह्याला आउटडोर शूट मध्ये युज करत होते, जे पण आपण इनडोर मध्ये शूट करतो, कारण की आपले रिक्वायरमेंट असते. बरं, मला माहित नाही की हा व्हिडिओ किती रेकॉर्ड होईल, किती मोठा रेकॉर्ड होईल. त्याचं रिझन हे की मी ही फर्स्ट टाइम आहे जे मी लॉंग व्हिडिओ शूट करतोय, कंटिन्युअस लॉंग व्हिडिओ शूट करतोय.
कॅमेरा घेतल्यापासूनची, म्हणून मला ऍक्च्युअल मध्ये माहित नाही की कॅमेरा किती वेळ शूट करेल कंटिन्युअस. ठीक आहे. बरं बरं, ही गोष्ट अजून मला एक हे करायची होती, सांगायची होती की मला असं वाटतं की मी हा वाला पॅनल ना RGB मध्ये घेतला पाहिजे होता. का RGB मध्ये घेतला पाहिजे होता? कारण की माझ्याकडे एक मेन लाईट तर झाली आता ही, हिची म्हणजे की लाईट ज्याला आपण म्हणतो, कसं आहे असं आहे. ठीक आहे, ज्याला आपण की लाईट म्हणतो. आणि मला ही बॅकग्राऊंड लाईट घ्यायला पाहिजे होती याच्या जागी, जेणेकरून माझं एक बॅकग्राऊंड, हे बॅकग्राऊंड कलरफुल झालं असतं, कलरफुल. पण जाऊ दे आता, काय गरिबी मी आटा गेला. ओके, चार्जर बॅग झाली. आमच्या ऑफिसमध्ये माझ्या एकट्याच सगळं इक्विपमेंट आहे, म्हणून मला बसायला खूप मोठी जागा लागते. ओके, पॅनल लाईट मला ह्याच्यासाठी पण रिमोट पाहिजे होता वाटतं. बरं, आता जेवढे वेळ पण मी कॅमेऱ्यात नाहीये तेवढं पण मी बोललं पाहिजे का नाही ह्याचं मला काही आयडिया नाहीये. ठीक आहे. कारण की मला कळत नाहीये, मी फक्त आता आज बडबड करतोय. मला एवढं पण माहित नाहीये की मी यातलं किती पार्ट ठेवले, किती पार्ट ठेवणार नाही. पण ठीक आहे, पहिलं लावू का? पहिलं इथं हे प्लग करतो. उडाय बिडायचे टेन्शन नको, काय दुसरं काहीच नाही. ठीक आहे, हे अवघड आहे लावणं म्हणलं तर, प्रेस करावं लागतं ना तिथं. ठीक आहे, का आहे? ओके, लागली. खूप हार्ड लाईट आहे, खूप हार्ड लाईट आहे. ठीक आहे, माझा चेहरा व्हाईट होईल का? येल्लो करतो पूर्ण त्याचा ऑपरेसिटी. ठीक आहे, हे लावलंय मी आता. हे माझ्या 2 लाईटचा सेटअप आहे. हा, कसं दिसतंय? ही हार्ड आहे जास्त. ठीक आहे, ही हार्ड आहे जास्त, मला हिला, हा ठीक आहे, हिला थोडस कमी करावं लागेल मला. ओके, डन आहे, डन 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 डन. ठीक आहे, इतक्या तर या हार्ड लाईट्स आहेत. ठीक आहे. ठीक आहे, ह्या एवढ्या हार्ड लाईट्स आहेत, तर ते मला ह्याच्यावर एक दिसेल माझा चेहरा कसा असतोय. तर ह्या अशा हे स्पेस आहे असं, मला थोडस खाली कॅमेरा हलवण्यापेक्षा खाली, तर हा या अशा लाईट्स आहेत या. ठीक आहे, हिकडे ही एक्स्ट्रीम येलो आहे, हिकडे एक्स्ट्रीम व्हाईट आहे. तर मग मला ते कळत नाही नेमकं मी कोणत्या सेटिंग केल्या पाहिजे. ठीक आहे, माझी जी भिंत आहे ही भिंत खूपच येल्लो आहे, तर ह्याच्यामध्ये शॅडो पण पडते. तर ह्याच्यावर माझ्याकडे ऑप्शन काय होतं की मी इथली वेगळी लाईट घेतली पाहिजे होती कोणती तरी, पण आपल्याला काय आहे का? नाही. मग आता मी काहीच करू शकत नाही. आता मी ही याला एक माझ्याकडे ऑप्शन आहे की मी काही युट्यूब व्हिडिओ मध्ये पाहिलं होतं की ते म्हणतात की दोन्ही येलो लाईट करायच्या आणि कॅमेरा सेटिंग मध्ये ब्लू करून टाकायचं, जेणेकरून काय होईल की एक सिनेमॅटिक लुक होईल. पण मी आता ते करू शकत नाही. बरं, मी आता हे जे लावले त्या साईडला जे माझी स्क्रीन आहे, तर त्याच्यामध्ये मला ही खूप वाईट दिसते. हे खूप, आता मला माहिती नाही ते कसं करणार आहे, म्हणून मी थोडंसं टेम्परेचर कमी जास्त करून सेट करतो. येल्लो किती आहे? येल्लो थोडा हाश आहे. मला लाईटची गरज आहे फक्त, दुसरं काहीच नाही. मी असं वरून पण लावू शकतो टिल्ट मध्ये, मी प्रयत्न पण करणार आहे, करतो प्रयत्न. सगळं व्हिडिओ द्या, त्याला फॅन बंद करतो. आणि आज माझ्याकडे टाइम नाहीये, भरपूर काम आहे मला, तरी पण मी करतोय कारण की मला ह्यातनच टाइम काढावा लागणार आहे, नाही तर मी हे कधीच करणार नाही, माझ्याकडे कधी होणारच नाही. ओ माय गॉड, हलकं वजन आहे, वजन आहे, वजन आहे. एक हाताने नाही होणार, एक हाताने नाही होणार. ओके, ही लाईट अशी आहे ना, तर मी काय करतो, याला प्रयत्न करतो की पूर्ण टिल्ट करण्याचा, जेणेकरून मला एक डेव्हिल लुक टाईप, म्हणजे मला एक विलन लुक टाईप भेटेल, कारण की मी पिक्चर मध्ये पाहिलं होतं लाईटचं. ठीक आहे, बरं, वर बघता बघता मला एक गोष्ट अजून दिसली की माझ्याकडे अजून लाईट. ठीक आहे, हे हे दिसलं, हा माझा एक लुक आहे. ठीक आहे, हा वाला, जी मला अशी लाईट पडते, ह्याला ग्रिड्स पाहिजे होते अजून, म्हणजे जे ग्रिड्स काय झालं असतं, माझा जे टोन आहे ना, कलर टोन, मला अजून थोडासा एक चांगला भेटला असता. हार्ड लाईट माझ्या चेहऱ्यावर नसती पडली, जे चमकते ते चमकलं नसतं. ठीक आहे, माझ्याकडे अजून काय माहितीये का, अजून एक माझ्याकडे, मी पहिला फॅन चालू करतो, कारण की काय होते, गरम खूप होते आणि लाईट एकदम पिन पॉइंटला अडकली आहे तिथं. मी जरा त्या लाईटला अडवलं ना, तर ते माझ्या ह्याला हे होईल, जाईल, लागेल. ठीक आहे, माझ्याकडे अजून एक लाईटचा सेटअप आहे, टेक्निकली माझा नाहीये, पण मी यूज करतोय म्हणले होते माझे. मी बंद,
बघताय तुम्ही लाईट बंद झालेली आहे. मी थोड्यासाठी रेकॉर्डिंग थांबवली पाहिजे का माहित नाही मला. मी थोड्यासाठी रेकॉर्डिंग थांबवली पाहिजे का नाही, पण मी एक म्हणतो की हू द्या कंटिन्यू शूट. ऍटलीस्ट मला हे पण कळेल की माझा कॅमेरा हिट करतोय का नाही, कारण की मी आजपर्यंत चेक नाही केलं की माझा कॅमेरा ऍक्च्युअल मध्ये बॅकग्राऊंड मध्ये आवाज येते का नाही माहित नाही, पण ऑफिसच्या बाहेर कशाची गाडी आली आहे. येते आवाज काय माहिती. ठीक आहे. जर सर कॅमेरा मधनं बघत असतील ना मला, तर मग विचार करत असतील की राहुल करतोय काय ऍक्च्युअल मध्ये, नाही का. पण हो, मी बाहेरला त्यांना सांगतो ना, सर अहो शूट करायला मला कोण येत नाही, मी माझं माझं मला सेटिंग करायचे असतात, कोण येत नाही माझ्यासोबत, नाही का. हा, मला एक गोष्ट वाटतं की फिल्म मेकिंग रिलेटेड जर माझ्यासोबत कोण आलं ना कामाला, फिल्म रिलेटेड मेकिंग रिलेटेड फिल्म मेकिंग रिलेटेड म्हणजे की ज्यांनी फिल्मचा कोर्स केलाय, एकंदरीत की ज्याला माझ्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे प्रोफेशनली, प्रोफेशनली की जस्ट तो प्रोफेशनल लोकांमध्ये काम केलं त्यांनी, असं की जस्ट सगळे माझ्याकडे थर्ड पार्टी नाही, नाही का, की अरे थोडं इकडं थोडं तिकडं असं ह्या टाईप मध्ये नाही, की जस्ट माझ्यासारखंच की त्यांनी थोडंफार त्याला एक्सपिरियन्स आहे, त्यांनी काम केलंय, त्याचं त्यांनी फिल्म बनवली आहे, एखादी शॉर्ट फिल्म बनवली आहे, ठीक आहे, आणि ही चालू, ठीक आहे, हे झालं चालू, ठीक आहे. आता दिसेल अब होगा मौत का नंगा नाच, ठीक आहे, दिसतंय. तर हे असते बॅकग्राऊंड. आता हे जे दिसते इथं लाईट, ही ब्ल्यू लाईट, ही हे माझं बॅकग्राऊंड आहे. इथे इथे ब्ल्यू आहे, इथे इथं इथं व्हाईटच आहे डायरेक्ट, म्हणजे अख्खं व्हाईट करून टाकलंय. मग आता मी प्रयत्न काय करेन की ती ब्ल्यू लाईट पूर्ण एरिया कव्हर करेल असं प्रयत्न करायचा, ठीक आहे. यासाठी मला सगळ्यात पहिलं फॅन बंद करावा लागेल. फॅन बंद केल्यानंतर मला ही लाईट बंद करावं लागेल. ही लाईट बंद केल्यानंतर मग मला आता पुढचं काम करायला घ्यावं लागेल. काय याचं रिझन, हेच असं का, कारण की माझं सगळं जुगाड मध्ये चालू होतं इथनं आधी. मी सगळ्या जुगाडच्या गोष्टी युज करत होतो, त्याच्यामुळं मी सगळं जुगाड लावलं, तर मला त्यात करावं लागत असं, ठीक आहे. मी विचार करतोय की ही असेल परफेक्ट, जी माझ्या मागे येईल लाईट, ओके. ऍक्च्युअल मध्ये ते माझं खूप स्लो लागलंय, ठीक आहे, डन. परत स्टार्ट, परत स्टार्ट. व्हाईटनी ब्लूला एवढं कव्हर नाही केलेलं आहे, ठीक आहे, ओके. आता हा, कुणाला किती दिसतंय किती दिसत नाही मला, ठीक आहे, कुणाला किती दिसते किती दिसत नाही माहित नाही, पण माझ्याकडे इथे ऑलरेडी एक लाईट आहे, ज्या लाईटमुळे माझी ब्लू लाईट दिसत नाही, तर मी आता प्रयत्न करेन की ही लाईट चेंज करायचा, ठीक आहे. बरं, मी व्हिडिओ मध्ये का बोलतोय, रिझन काय व्हिडिओ मध्ये बोलायचं, अरे पण मी बोलणार काय सगळ्यात पहिली गोष्ट ही की मी बोलणार काय, जर माझ्याकडे हे नाही बोलायला ना, तर माझ्याकडे काय नाही बोलायला, ठीक आहे. मला ह्याला वर करावं लागेल अख्खच्या अख्ख, ठीक आहे. वर केलं, ब्ल्यू लाईट तितकी नाही पडत आहे जेवढी मला पाहिजे तेवढी, ठीक आहे. मी असं असं प्रयत्न करू शकतो की असं केलं, ठीक आहे, उलटी लावली, ओके. काय तुटलं माहित नाही, काय तुटलं माहित नाही, ओके, काय तुटलं माहित नाही. बरं, आता ह्या ब्लू लाईटचा विषय असा झाला की ही माझ्या चेहऱ्यावर जास्त पडायला लागली, जशी येल्लो माझ्याकडे जास्त पडते तशी ती ब्लू माझ्याकडे जास्त पडते, तर मला असं करावं लागेल की ती ब्लू माझ्याकडे नाही पडली पाहिजे किंवा कमी पडली पाहिजे, ठीक आहे. बरं, मी ह्या हे करता करता अजून एक गोष्ट सांगतो ज्यांना कोणाला माहित नाही, जसे की माझे रिलेटिव्ह. मला एक मेडिकल कंडिशन आहे, मेडिकल कंडिशन नाही, मेडिकल प्रॉब्लेम आहे, की अचानक मध्ये एका दिवशी मला ऐकायला कमी होऊ लागलं. डॉक्टरकडे चेकअप केला, तर ते मला म्हणले की टिनेटस झालाय मला. टिनेटस काय असतो, टिनेटस असतो सडन हेअर लॉस, हेअरिंग लॉस, सडन हेअरिंग लॉस, ठीक आहे. तो का होतो माहित नाही, त्याचं रिझन काय माहित नाही, त्याच्यावर क्युअर काय माहित नाही, हा हे जास्त का होतो माहित नाही, ठीक आहे. ह्याच्यावर मी आता काय करू शकतो, सडन हेअर लॉसला काहीच नाही. का काहीच नाही करू शकत, कारण की जेवढं मला डॉक्टरने एक्सप्लेनेशन दिलं ते मी सांगतो.
ठीक आहे. आणि मला चष्मा लागलेला नाहीये. ती मला स्क्रीन बघून बघून डोळे खूप दुखतात नाही का. डोळे दुखतात, त्रास होतो खूप मला. आणि चष्मा लावतो मी. आता व्हिडिओच्या टाइम मध्ये पूर्ण चष्मा का लावला? व्हिडिओच्या टाइम मध्ये पूर्ण चष्मा का लावला? म्हणजे सवय लागत नाही चष्मा लावायची, मी पूर्ण वेळ लावूनच ठेवतो, कुठं पण लावून ठेवतो. का की मला सवय लागावी. कारण की काय होतं, मी काढतो इथे ठेवतो, कुठे चष्मा माहित नाही. मग त्यापेक्षा बेस्ट ऑप्शन घालूनच ठेवा. ठीक आहे. बरं, आता आता काय दिसतंय बॅकग्राऊंड मध्ये? हे जे ब्ल्यू लाईट आहे, ह्याच्यावर मी अजून जास्त काही करू शकतो. मी आता कॅमेरा जसा अँगल चेंज करेल ना, तर तेव्हा पण बऱ्याच गोष्टी चांगल्या होतील. पण मला एक बेसिक सेटअप करायचा आहे स्टार्टिंगला. आता विषय कसा होतोय की मी जोपर्यंत कलर ग्रेड करत नाही ना, कलर ग्रेड म्हणजे काय की कलर थोडंफार ते करत तो पण मला काहीच कळणार नाही की कोणता कलर चांगला दिसतोय, कोणता कलर खराब दिसतोय, मी कोणता अँगल चांगला दिसतोय, ह्या अँगल थांबून चांगला दिसतंय का, मी अँगल थोडा टॉप घेतला पाहिजे का, किंवा वगैरे 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 बऱ्याच गोष्टी आहेत त्या. कोणता चांगला दिसेल जोपर्यंत मी ते एक्सपेरिमेंट करत नाही, त्या गोष्टी जोपर्यंत मी करत नाही. कॅमेरा हिट झालाय का? कॅमेरा हिट झालाय, थोडा हिट झालाय. ठीक आहे. आता मी प्रयत्न करेन की हिला व्हाईट करतो आणि ह्याला येल्लो करतो, जेणेकरून मला कळलं की कोणत्या साईडने काय पडतं. ठीक आहे. ही लाईट ह्यावेळेस ठेवतो मी, फक्त हे फिरवतो. ठीक आहे. वाईट खूप जास्त झाली. अरे इंटेन्सिटी खूप जास्त झाली. बंद करतो. बंद. चालू. ठीक आहे. ही वाईटची इंटेन्सिटी. ठीक आहे. ही आहे वाईटची इंटेन्सिटी. दिसते तुम्हाला? हा, ही वाईटची इंटेन्सिटी आहे. आणि आता ह्याची इंटेन्सिटी कमी करायची. बरं, हे करायचं माझ्याकडे ऑप्शन नाहीये. काय माहितीये का ह्याचं रिझन काय? ह्याचं रिझन हे की खूप वर आहे. ठीक आहे. थांबा थांबा थांबा, असं ना. केली. ठीक आहे. हे आहे येल्लो. ही येल्लो येल्लो चांगली वाटते का? मला वाटतं येल्लो बेटर आहे थोडीफार. का काय माहिती का, येल्लो थोडीशी मला बेटर वाटते व्हाईट पेक्षा. मी काम करेल की ना, मागं घेईल थोडस. ठीक आहे. ह्याचं रिझन मला माहित नाही, कारण की मला येल्लो थोडीशी बेटर वाटते माझ्या चेहऱ्याच्या टोनवर. मी थोडीशी इंटेन्सिटी त्याचं कमी करून घेत ना, थोडस फोकस थोडासा वाढवेल. ठीक आहे. येल्लो आहे. मी नंतरच्याला हा, हे जे आहे ना, आता मला थोडस न्यूज रूम सेटअप टाईप वाटतोय. बरं, मला हे माहित नाही की माझ्या लाईट किती हार्ड पडते. मला हार्ड समजावं लागलं तुम्हाला की हार्ड म्हणजे काय, नाही का. कुणाला पण एक्सवायझेड पाहिजे असेल तर मला समजावं लागेल की हार्ड लाईट म्हणजे काय. ठीक आहे. अरे, हार्ड लाईट मागायला मी ते घरी ठेवून आलो, जे मी बरोबर एक्सप्लेन केलं असतं. बरं ठीक आहे. हे आठवलं मला, तर कळलं मला की मला ते आता पाहिजे इथे. ठीक आहे. मग तो रिमोट पण परचेस करावा लागणार आहे. त्या रिमोटची मला गरज आहे, कारण की हे जे लावलं नाही मी, हे खूप वर लावले, फॅनच्या जवळ लावले. ठीक आहे. आणि मला असा येल्लो टोन चेंज करायचा म्हणजे मला प्रत्येक वेळेस खाली वर हे करावं लागेल. पण ह्याचा एक रिमोट येतो, तो मला परचेस करावा लागणार आहे. आधी मी जेव्हा कोणाचे युट्यूबचे व्हिडिओ बघायचो ना, युट्यूबरचे वगैरे वगैरे कुणाचे पण, तेव्हा ते सारखंच काही ना काही परचेस करायचं, बोलायचे अरे हे घ्यावं लागेल, ते घ्यावं लागेल, असं करावं लागेल, तसं करावं लागेल. मला कळायचंच नाही नेमकं, अरे प्रत्येक गोष्टी का परचेस करायची, तुम्हाला आधीच घेता येत नाही, कारण घ्यायची तर आम्हाला का सांगता. मला आता कळलं की आपली फायनान्शियल कंडिशन अशी नसते की जे आपण एकदमच सगळ्या गोष्टी विकत घेऊ शकत नाही. आपल्याला त्या हळूहळू घ्याव्या लागतात, थोडं थोडं जसं पैसे तसे घ्यावं लागतात. तसंच हे काय काय. ठीक आहे. बरं, आता माझा पीसी बंद झाला, मी पीसी चालू करतो. चालू. बिना पासवर्ड चालू झाला, माहित नाही का चालू झाला, पण बिना पासवर्ड चालू झाला. ठीक आहे. तर हा माझा सेटअप होता, सॉरी सेटअप आहे. ओके. आणि हे असं केलं तर काय होईल? ठीक आहे. आणि बंद जर केलं तर? ओके. बंद जर केलं तर अख्खच या साईडने येल्लो व्हाईट बंद होऊन जाईल. थोडस नॉर्मल करतो. ठीक आहे. जे माझ्या चेहऱ्यावर लाईट पाडत. ठीक आहे. हे माझा शॅडो आहे. ठीक आहे. आणि मी हे कॅमेरा सेंटरमध्ये. ठीक आहे. तर हा असा माझा सेटअप होता, जो की जे मी आता व्हिडिओ रनिंग मध्ये पूर्ण बोललेलो आहे.
जे मी नॅचरल लाईट पासून ते आत्ताच्या लाईट पर्यंत जे माझ्याकडे सेटअप आहे, एवढा सेटअप आहे असं नाही म्हणता येणार माझ्याकडे अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी यूज नाही केलेल्या आहेत, पण त्या सगळ्या मॅटर नाही करत आता. आता तर फक्त एवढंच मॅटर करतात आहेत. ठीक आहे, माझ्याकडे अजून बॅकग्राऊंड मध्ये 2-3 गोष्टी ऍड करायच्या आहेत मला, जेणेकरून काय होईल की लोकांना माझं बॅकग्राऊंड डल नाही वाटणार. डल 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 म्हणजे काय? डल म्हणजे काय की जसं की अरे ह्याचा कार्यक्रम केलाय वय, ओके 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 ओके, याचा कार्यक्रम झालेला आहे, पण बघू माझ्या सेटअप मध्ये काय हे कॉन्ट्रीब्युट करतं का. ठीक आहे, वर्क टू बी ऑसम. ठीक आहे, पण तुटक, पण ब्रेक. ठीक आहे, माझ्या बॅकग्राऊंड मध्ये जी एखादी गोष्ट ऍड झालेली ती वाली वर्क टू बी ऑसम, ते ब्रेक झालं. गरीबाचा सेटअप आहे, त्याला मी काहीच करू शकत नाही. जर कोणाला माहितच पाहिजे असेल की हा आरसा आहे पूर्ण, मी का लावलाय मी का लावलाय सेटअप मध्ये तो आरसा, त्याचं रिझन हे की हा माझा सेटअप आहे पूर्ण. ठीक आहे, आणि हा माझा डोर आहे इथे कॅमेराच्या बॅक साईडला. तर होतं काय की मी जेव्हा असं काम करत बसतो कटाकटाकटाकटा, तर मागणं कोणाला मला कळत नाही. तर का मी आरसा लावला की मला मागणं आहे, तर सांगतो. जो माझा हेअरिंग लॉसचा प्रॉब्लेम आहे, माझा ह्या साईडचा कारण जे मला आवाज येत नाही, त्याच्यामुळे मला डायरेक्शन कळत नाही. मला जर कोणी या साईडने आवाज दिला तर मी या साईडला असं करणार आणि असं बघणार. तर ह्या साईडने मला आवाज येत नाही, त्याच्यामुळे मला डायरेक्शन कळत नाही कोणतं. मला कोणी कोणत्याही साईडने आवाज देऊ द्या, मला डायरेक्शन कळत नाही की मला नेमका आवाज कुठून आला. ठीक आहे, असं मला असं करावं लागतं. तर मला आयुष्यात एखादी गोष्ट खूप आवडते की मला जेव्हा कोण मला माहित नसताना बघत असतं. कॅमेराची वेगळी गोष्ट आहे, पण म्हणजे मागून कोण मला बघत असतं. जसं मी ते काम करतोय आणि कोणते मला बघते की मी स्क्रीनवर काय करतोय किंवा स्क्रीनवर काय बघतोय, कारण की मी माझ्या मूड मध्ये काम करत असतो की मी काय करतोय काय नाही करतोय, पण ते मागून बघत असतं. त्याच्यामुळे चीड होती. त्याच्यावर माझं हे सोल्युशन की ते आरसा. मग मी जेव्हा बघतो माझं एक रॅन्डमली नजर जाते, जसं आपण गाडी चालवताना मागच्या अशा बघून करतो की मागं कोण आहे, सेम ते माझं इथं रिअल लाईफ मध्ये काम करताना की मी काम करताना मला कोण बघते का नाही बघते मला कळावं म्हणून. ठीक आहे, म्हणजे फ्रेमिंग खरंच खूप घाण आहे. ठीक आहे, का घाण आहे, कारण की जेव्हा मी कॅमेरा जवळ येतो ना, तर माझा हा भाग कट होऊन जातो, जे की बरोबर नाहीये. मला तो कट नाही झाला पाहिजे. ठीक आहे, मी ह्याच्यावर काम करणार आहे, करतोय पण पण अजून थोडं चांगलं करण्याचा प्रयत्न करेन. हे जसं की एक फ्रेम आहे माझ्याकडे, मी माझ्या जेवढे पण थांब, इथे लावली, त्याच्यानंतर याला केलं. ठीक आहे, ठीक आहे, ही ठीक आहे. थोडीशी थोडीशी डल आहे. ठीक आहे, अरे मी साईड फिरवली पण मी हिला हेच नाही केलं. ओके, ठीक आहे. हा, ही ही आहे ती फ्रेम, जे की मी मी जेवढे पण युट्यूबर्स बघतोय किंवा मी जेवढे पण इन्फ्लुएन्सर बघतोय किंवा जेवढे पण जे कोण लोक आहेत ते ही फ्रेम यूज करतात, टॉप अँगल. जेणेकरून आता ह्या अँगलनी तुम्ही बघत असाल तर तुम्हाला मला सगळं दिसतं, हे मला डेज दिसतोय, मी तुम्हाला दिसतोय. ठीक आहे, ही लाईट म्हणजे इफेक्ट पडतोय आणि ही प्रॉपर जिथे प्रॉपर लोक सगळे करतात आहेत काम. ठीक आहे, बरं अजून एक प्रश्न येत असेल की मी व्हर्टिकली का शूट करत नाहीये, मी हॉरिझॉन्टली का शूट करतोय. थोडंसं अवघड आहे, मला बोलता येत नाही, पण मी प्रयत्न करतो. मी असं का शूट करतो, लँडस्केप मध्ये का शूट करतो. तर प्रॉब्लेम असा आहे की मी व्हर्टिकली शूट जर केलं ना, मी त्याला हॉरिझॉन्टली करू शकत नाही. मी जर हॉरिझॉन्टली शूट केलं तर त्याला मी व्हर्टिकल करू शकतो. ते कसं, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ मध्ये बघत आला असाल की मी कॅमेराच्या बरोबर सेंटर मध्ये थांबलेलो. ठीक आहे, मी माझ्या कॅमेरामध्ये ग्रीड लाईन्स चालू केलेल्या आहेत, कॅमेरावर ज्या लाईन्स असतात सरळ सरळ त्याही चालू केलेल्या आहेत. आणि मी पूर्ण व्हिडिओमध्ये जी स्टार्टिंग पासून जे आतापर्यंत मी शूट केले त्यातनं मी हेच प्रयत्न केलाय की मी सेंटरमध्ये असावं, कॅमेराच्या ज्या लाईन्स आहेत ह्या दोन ज्या लाईन्स आहेत त्याच्या सेंटरमध्येच थांबावं, कारण की माझा चेहरा त्या सेंटरमध्ये येत. मी हाच प्रयत्न केलेला. त्याच्या जेणेकरून काय होईल की जर मला क्रॉप करायची वेळ आली तर ऍटलीस्ट माझा चेहरा सेंटरमध्ये असेल. जे मला वाटत नाही मी करेल, पण जस्ट मी सांगण्याचा प्रयत्न केला. जर तुम्ही कधी करताय, जर कोण करत असेल बघणारा व्हिडिओ, तर मी त्याला सजेशन देईन की थोडंसं लांबून करा, हॉरिझॉन्टली शूट करा, पण लांबून थोडंसं करा. ठीक आहे, इथे मी आता इथे बसलोय असा,
म्हणजे कॅमेराचं रेझोल्युशन थोडंसं हाय असल्यामुळे मी जरी हा पोर्शन कट केला तरी माझी क्वालिटी डिक्रीज नाही होणार आणि मला तो यूज करायला भेटेल. मी एकदम फ्रेमच्या आतमध्ये घुसणार नाही, थोडस लॉंग मध्ये. आता हे लॉंग आहे पण फ्रेम मध्ये घुसणार नाही. ठीक आहे. आणि जरी मी हॉरिझॉन्टली केला हा तर मग असंच आहे. ठीक आहे. हे हे असं आहे. माझा एक फेवरेट युट्यूबर असं करतो. सांगणार नाही कोण आहे, कारण की त्यांचे आपले आजकाल भांडणं चालू आहेत. मी सांगणार नाही तो कोण आहे. तर मी एवढ्या व्हिडिओ मध्ये बोललोय ना, जस्ट रिमाइंडर म्हणून की मी रिअल लाईफ मध्ये एवढं बोलत नाही. मी कधीच कोणाला एवढं बोलत नाही. मी बोललोय ह्याचं कारण हे की मला बोलायला आवडतं, हे कोणाला माहित नाही. मी जस्ट असं की प्रत्येकापाशी बोलत नाही. मी थोडक्यात 2 वर्षात समजा 2-3 जे काय असेल प्रत्येकाजवळ वेगवेगळं बोलतो, वेगवेगळं वागतो. कारण की मला असं विचित्र वाटतं की कोण मला काय विचारतात. आता वरची माणसं येतील तर मी गपून जाईल की मला वागतात नाही. पण ठीक आहे, बेसिकली हेच आहे. ठीक आहे. हा हा सेटअप आहे माझा. आता हा किती जस्टिफाय होते माहित नाही मला. ठीक आहे. ही येलो लाईट किती पडतीये ह्याला मी किती एडिट करल, ही व्हाईट लाईट किती पडते ह्याला मी किती एडिट करल, किंवा मी बोलताना माझा आवाज किती क्लिअर आलाय, जसं की वर फॅन चालू आहे, जवळच फॅन आहे, तर त्या फॅनचा किती आवाज आला असेल, मी किती क्लिअरली बोलतोय. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आहेतच ज्या ज्या की मला एडिट करायच्या आहेत. क्लिप झाली जवळजवळ 46 मिनिटची. मी आल्यापासून 46 मिनिट झाले बोलतोय. 9 वाजता थोड्या वेळ जाता. आणि बेसिकली हा माझा सेटअप आहे. ठीक आहे. हा माझा व्हिडिओ आहे. मी आता प्रयत्न करतो की बेबी स्टेप घ्यायचा. बेबी स्टेप. ठीक आहे. बेबी स्टेप मधला पहिला पॉइंट. ठीक आहे. बेबी स्टेप, बेबी स्टेप, बेबी स्टेप. आ आ येस. डायरी. तर मी आज एक लिहितो. तर पहिला रूल. ठीक आहे. मी माझा पहिला रूल लिहितो. रूल नाही, आज आहे 1 मे. ठीक आहे. आज मी 1 मे, तारीख 1 1 मे 1, डिपार्टमेंट पॉइंट. ठीक आहे. मी एक शेवटचं पेज घेतोय. इथं येतोय 1 मे. 1 मे बेबी स्टेप नाव ठेवतो. बेबी स्टेप, बेबी स्टेप. तर पहिलं देतो की डेली, डेली शूट प्लस एडिट प्लस पोस्ट. ओके. डेट 1/6/25. ठीक आहे. तर राईट इट डाऊन. ठीक आहे. लिहिलंय मी. रिझन काय? रिझन आज 2025 आहे. मी जवळजवळ 2022-21 पासून व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करतो. जी असे व्हिडिओ किंवा स्टोरी टेलिंग व्हिडिओ किंवा XYZ काही पण, आणि मला पोस्ट करायचे आहेत. जे होत नाही ते का होत नाहीत, कारण की प्लॅनिंग नाही होत माझ्याकडे. की अरे ते आल्यावर करू, हे आल्यावर करू, असं असल्यावर करू, तसं असल्यावर करू, जे काही होत नाही माझ्याकडे. मग मी एक ठरवलं की मी भरपूर वेळेस हे ट्राय केलं होतं की डेली अपलोड करतो, डेली अपलोड करतो, पण ते नाही झालं. तर बेबी स्टेप. ठीक आहे. बेबी स्टेप त्याचा अर्थ काय की आजपासून मी जसं आज हा व्हिडिओ शूट करणार, मी रोज येणार, मी रोज व्हिडिओ शूट करणार, माझी डेलीची पण कामं करणार. मी त्या डेलीच्या कामामध्ये पण हे पण घेणार, शूट करणार, एडिट करणार, पोस्ट करणार डेलीचे काम 8 वाजता. तर हे माझं प्लॅन असणार आहे. तर मी हा व्हिडिओ इथं बंद करतो आणि आता एडिट करायला घेतो. तर भेटूया उद्या. आणि जर कोण माझं बघतंय ना जवळचं, भाई मला प्रश्न नका विचारू तुम्ही याच्याबद्दल, नका का करतोय, कसं करतोय, असं कसं. बघा आणि सोडून. कॅमेरा बंद करायला लागेल पहिला.